किती राऊंड झाले? लास्ट आहे. डन. डन सर, डन. झालं ना, बसा. बस. बसा आता तुम्ही. कसं काय? मॅडम आहेत का बरोबर? हो, अरे आम्ही पण बघतोच, सरप्राईज आहेत एकदम. मी वरती ठेवतो, त्याची पट्टी काढू. कॉटन दे. बापरे. ठीक आहे बघ. डोळे बंदच होते तुझे. कसे आहेत सर, बरोबर सगळे. किती बापरे. बरोबर आले, किती चुकीचे आले? फक्त एकच स्टार्टिंगचं चुकलं, बाकी सगळे बरोबर आले. मी काय बोललो होतो? ते बरोबर कसं आणायचं ते माझ्या हातात आहे. पण कसं काय लॉजिक काय यामध्ये? खरं सर, मानलं तुम्हाला. आता ऍडमिशन पक्क. येस, येस. आणि व्हॉट आय विल सजेस्ट, आता तुम्ही हे बघा, मी प्रूफ प्रूफ सगळ्यात बोललो तुम्हाला. हा. दुसऱ्या जर मुलीचं दाखवलं असतं, मे बी यू कॅन मोटिवेट. बट तुम्हाला तुमच्या मुलीमध्ये मी रिझल्ट आणून दाखवलेत. आणि खरंच आहे. फ्रॉम हियर, इफ आय टेक इन टू माय ट्रेनिंग, व्हॉट चेंजेस शी विल गेट. सी, याच्यावरती आपण काम काय केलं? तिचे डोळे बंद केले, सो तिचा कॉन्शियस ब्रेन बंद झाला. सो व्हॉट सेन्सेस शी यूज? टच, स्मेल अँड इंट्युशन. It's not any magic. It's not any magic. What she feels, she tell. First, she was wrong. It's okay. Some students says wrong. Yesterday, I took some seminar. 50% she is okay. 50% she is right. But I says it's fine. Absolutely fine. Once she taken a training, she will be get better. बट याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या जातात, ज्या गोष्टी करायला सांगू, त्या जर फॉलो केल्या तर रिझल्ट येणार नाही असं होणारच नाही. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात त्या नक्की, गोष्टी नक्की. तुम्हाला करणं आहे. त्याच्यातून, बिकॉज इट्स नॉट अबाउट माइंड, इट्स नॉट अबाउट बॉडी, इट्स अबाउट अ सोल आय एम टॉकिंग. अँड त्याला स्पिरिच्युअली अलाइन जर केलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. मी काही नाही केलं, 10 मिनिटं तिच्या पाठीमागं, ज्यावेळेस तिने मेडिटेशन केलं, पाठीमागं थॉट प्रोसेस चालू होती. तिला सांगितलं जात होतं, यू आर डुईंग बेटर, यू कॅन डू इट. डोळे बंद करून सुद्धा तू करू शकतेस. हे त्या म्युझिक मध्ये चाललं होतं. एम आय राईट और रॉंग? आता तुम्ही सांगा, असं जर तिने माझ्याकडे 2 महिने 3 महिने ट्रेनिंग घेतलं, कुठं पोहोचल ती? बरोबर आहे. इट्स जस्ट अ ग्लिम्स मी दाखवलं तुम्हाला, ग्लिम्स. जास्त काहीच नाही दाखवलं. पण सर, मग माझ्या मते हे फक्त मुलांसाठीच असेल असं नाही, राईट? म्हणजे हे दिस कॅन बी Adults too, अडॅप्टेबल adults एनीवन. too, adults too, adults too, yeah. Adults too, adults too, yeah. It's possible. We can do it adults also, no problem. बट काय अडल्ट लोक थोडे हेजिटेट होतात, अरे मी कशाला करू, मला काय गरज आहे. दॅट इज अ प्रॉब्लेम, दॅट इज अ प्रॉब्लेम.
बेनिफिशियल अँड आहे आय एम, मला पॅशनेट आहे कामाची म्हणून मी माझा जॉबही सोडला. मला खूप आवडतं हे काम करायला. म्हणजे कोणाच्या मुलामध्ये थोडेसे रिझल्ट आले किती कॉन्फिडन्स येतो यार. बरोबर आहे. बरोबर. हम्म. आणि आपण काहीतरी आपण म्हणतो ना आपण सोसायटीसाठी काहीतरी केलं पाहिजे. सो आय Correct. थिंक हे असं कोणी काम करत नाही. लेट अस टेक अ रिस्क. लेट्स डू इट. बाकी बघू तो वरचं लॉजिक देव देव तर बघतोच आहे ना. ते जे कलरिंग ती डेज करत होती ते लॉजिक काय होतं त्यामध्ये? काय काय लॉजिक कसं काय म्हणजे कसं काय समजत होतं त्यांना? तिचे इंट्युशन डेव्हलप झाले मॅडम. तिचं सेन्सरी पॉवर जी आहे ना ती मी डेव्हलप करतोय. बिहाइंड देर इज अ स्ट्रॉंग अफर्मेशन म्युझिक विच इज वर्किंग ऑन द बॅक ऑफ द माइंड. जसं मी तुम्हाला म्हटलं झोपल्यानंतर डू वी हॅव अ कंट्रोल? नो, बट स्टील अवर आपलं सबकॉन्शियस ब्रेन वर्क करत राहतो. वी आर ब्रिदिंग कंट्रोल राहते. आपले ब्लड सर्क्युलेशन होत राहतं. सेम दॅट वे. नाही, आम्ही अफर्मेशन वरती आहे, म्हणजे आम्हाला पण ट्रस्ट आहे. इनफॅक्ट ही झोपताना पण अफर्मेशन काही 4-5 काही सेंटेन्सेस आहे आजीने काढलेले आहे तिचे, की युनिव्हर्सला थँक्यू म्हणून, आणि मी एक चांगली प्रगती करते आहे नाही वगैरे त्या असं. त्या त्यामुळेच हे एक्सेप्शनल रिझल्ट आलेत सर. त्यामुळेच हे एक्सेप्शनल रिझल्ट आलेत. इव्हन आय वॉज स्टील शॉक. हा. आउट ऑफ 95% शी इज करेक्ट. नाईन्टी फाईव्ह हो, पर्सेंट करेक्ट. येस, येस. पहिलाच फक्त रॉंग होता, बाकी सगळे बरोबर आहे. आता हिची आजी म्हणत होती मी मुंबईवरून पुण्याला येते याच्यासाठी. मी म्हटलं मॅडम, 3 hours कमिंग 3 hours गोईंग. माझ्याकडे तुम्ही ट्रेनिंग असंही घेणारच आहात. बरोबर. मला काय ऑफलाईनला जास्त पैसेच भेटतात. पण पैशासाठी काम नाही करायचं. तुमच्या मुलीचा रिझल्ट तुमचे पण टाइम सेव्ह झाला पाहिजे. एनर्जी सेव्ह झाली पाहिजे. सो यू कॅन रेसिप्रोकेट. कारण ती 3 तास प्रवास करणार, एनर्जी ड्रेन होणार. मग ती परफॉर्म काय करणार? बरोबर. गेटिंग माय पॉइंट. म्हणजे आजींचे माझं तेच सगळं मी म्हटलं मॅडम ऑनलाईन पण रिझल्ट येतात. अँड आय विल शो. अँड टुडे आय शो. इवन आजींना तर रिझल्ट पण दाखवले नव्हते. त्या मीटिंगमध्ये काहीच केलं नव्हतं. मी फक्त बोललो होतो आणि ऍडमिशन केले होते. हे तर तुमच्या समोर रिझल्ट आहेत. बरोबर आहे. ट्रू. आता त्याच्याने हे तिचा रिझल्ट बघून अभ्यासामध्ये फायदा झाला. आम्हाला तर एवढंच पाहिजे, म्हणजे आम्ही हे एक्सपेक्ट नाही करत आहे की काहीतरी तिने आउट ऑफ द बॉक्स करावं. आता हे बरं वाचल्यानंतर खूप दीदी, मार्क्स चांगले आता मिळाले. आता अशा काही ज्या असाइनमेंट्स मी तुला दिल्या क्लासेस चालू झाल्यानंतर, तर तू रोज करणार का? चालेल. सिम्पली सी, मुलीनी मनापासून कुठली गोष्ट मी काय तुम्हाला सांगतो करण्याचा पॅटर्न राहतो. जर ती करत असेल, अँड व्हॉट आय विल रिक्वेस्ट टू यू और आजी असेल, आय विल स्टील टेल यू की थोडासा टाइम काढा 15-20 मिनिटं मुलीसाठी. नक्की, नक्की. आय नक्कीच. नो लाईफ तिचा इज रिझल्ट बिझी. बघून तर आय आम्ही मी नो एव्हरीथिंग इज बिझी. बट शी इज युअर इमोशनल पार्ट. करेक्ट. दॅट्स ट्रू. आय एम नॉट सेइंग मच. बट ही जी गोष्ट तिच्यात आपल्याला चेंज करायची आहे, ज्याच्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट केले, बिकॉज आय बिलीव्ह मदर फादर आर द आर्किटेक्ट. आणि ही अशी गोष्टी तुम्ही तिला देताय ज्याच्यामध्ये पैशांचं मोल नाहीये, पण तुमचं पार्टिसिपेशनचं मोल जास्त आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या बरोबर अलाईन होऊन करसाल ना, त्यावेळेस ते रिझल्ट फेनोमेनल असतील. याची मी आत्ता शाश्वती देतो. नक्की. डेफिनेटली. येस. पण हे करणं तुम्हाला आहे. मी तुम्हाला लिहून देतो, रेकॉर्डिंग पाठवेल. जस्ट यू नीड टू फॉलो. वेदर इन द मॉर्निंग और वेदर इन द इव्हिनिंग. जस्ट 15-20 minutes. चालेल. ओके. And I request all of you shall follow that things. ठीक आहे. नक्कीच आम्हाला If you शेड्यूल follow तसं. genuinely, not only तिच्यात, but overall your family मध्ये आनंदमय वातावरण, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. अभ्यासाची चिंता नाही राहणार तिला. स्वतःहून बसेल. तर अभ्यासाचा जो टाइम आहे तो सुद्धा कमी होईल. कारण काय, आता तिला कारण तिला आतून कळतंय की मी करू शकते. बरोबर. That feelings we started developing from this today. These are not doing somewhere else. हे ज्यावेळेस आपण 90 days कंटिन्यू करू, मी म्हणेल कोर्स संपला. नाव आय विल गिव्ह यू द रेकॉर्डिंग. यू हॅव टू फॉलो दॅट रिच्युअल. आय विल टेक द फॉलोअप्स. चालेल. पण
करणं येतं ना तुम्हाला, कारण आय विल मूव टू द अदर चाइल्ड or other team or other my responsibility. But somewhere I can give my resources to you, and I told you practice it. Any problem, call me. We will talk. But resonate असं आहे की you need to observe it from that point of time. ते म्हणतात ना इनर जीपीएस. आपलं जीपीएस ने गाडीने रस्ता जातो, राईट. आपण कधी आतल्या जीपीएस ला कधी बघितले का? आतल्या जीपीएस ला कधी विचारले का व्हॉट माय इनर ट्रू सेल्फ वॉन्ट? नाही. हॅव यू थॉट अबाउट इट? आणि व्हॉट आय एम सजेस्टिंग, की आता तुम्ही सोसायटीत राहताय, कसंही राहताय, व्हॉट आय विल सजेस्ट, आता ती एकटी करण्यापेक्षा यू कॅन, व्हॉट आय विल रिक्वेस्ट टू यू, की हा जो सेमिनार मी आज असा घेतलाय, असे तुमचे 5-6 मित्र, 10 मित्र, यू कॅन टूक अ सेमिनार. आय विल शो यू द सेम प्रूफ, सेम रिझल्ट. डू इट टुगेदर ऑनलाईन. डू इट टुगेदर ऑनलाईन, ॲटलिस्ट क्लास, विच विल हेल्प नॉट युअर चाइल्ड बट अदर्स टू. कारण हे बघा ऑनलाईनच करायचे. तुम्ही 5 जरी मुलं असली ना, तरी एकाच ठिकाणी मला हिलाही ट्रेनिंग द्यायचे आणि अजून 4 जणांना पण. पण हिच्याबरोबर जेव्हा 4 जण अजून असतील ना, तर फॅक्टर अजून मल्टिप्लाय होईल. दॅट आय विल सजेस्ट. असंही मला ट्रेनिंग द्यायचंच आहे. पण आठवायला सजेस्ट, ऍड ऑन युअर फ्रेंड्स, ऍड ऑन युअर फॅमिली मेंबर. ज्याने काय होईल, युनिटी इज अ स्ट्रेंथ. युनिटी इज अ स्ट्रेंथ. त्याच्याबरोबर 4 मुले, 4 मुलांचे रिझल्ट आहेत. कसं होतं, लहान मुलांना अरे हा याला येतं, मला येतं, मग ते एक्साइटमेंट वाढती. एक्साइटमेंट वाढती. अरे ह्याला येतं, मग मला येतं. ते काय होतं, कॉम्पिटिशन होतं, कॉम्पिटिशन मध्ये परफॉर्मन्स पण चांगला इव्हॅल्युएट होतो. अरे गेटिंग माय पॉईंट. लोक म्हणतात ऑफलाईन केलं पाहिजे, ऑफलाईनला त्यामुळेच ऑफलाईन करतात. पण मी ऑनलाईनला ही स्ट्रॅटेजी ठेवतो की तुम्ही 3 ते 4 जण तरी असावेच, सो दॅट इट कॅन बी कॉम्पिटेटिव्हनेस पण तिथे राहतो, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन पण तिथे मॅटर करतो, आणि यू कॅन मेजर द प्रोग्रेस. आता काय होतं, मग एखाद्या वेळेस कमी आले, अरे मला पुढच्या वेळेस चांगलं, मग ती ब्रेनला सांगत राहते की हा मला चांगलं करायचं पुढच्या वेळेस. सो दॅट थिंकिंग प्रोसेस गोइंग ऑन इनसाइड, नॉट आउटसाइड. मग ती पुढच्या वेळेस अजून चांगलं करायचा प्रयत्न करा. ते डेफिनेटली इंटेन्शन चांगलं असेल तर बाहेर चांगलंच येणार आहे. Understood. आता मला तुमचे विचार सांगा, कसं वाटलं, काय वाटलं? तेच म्हणजे चांगलंच आहे ओव्हरऑल. बेस्टच आहे. म्हणजे आता आम्ही रिझल्ट बघितलं तर आता खरंच आम्ही ऍक्च्युली शॉक आहोत. जे फेसबुक वरती वगैरे बघितले, दुसऱ्या मुलांचे बघितले, तर थोडासा मनामध्ये डाऊट होता की कोणतरी प्रॉम्प्ट करतंय काहीतरी, त्याच्या आधी घडलेलं आहे की तिला सांगितलं गेलंय चाइल्डला की बाबा बघ ह्याचं असं असं आहे, मग त्याला त्याच्यावरनं काहीतरी कळत असेल. जेव्हा मी स्वतः बघतोय, आय थिंक फॅक्ट सर, रिझल्ट. सर, यू आर थिंकिंग नाव लॉजिकली. ब्रेनला फ्री ठेवा, या गोष्टी करताना ब्रेनला फ्री ठेवा. डोंट थिंक लॉजिकली. हा जो ना ब्रेन लॉजिकली लय काम करतो. तुम्ही लॉजिकली एवढा ट्रेन झाले ना, तुम्हाला डाऊट येणारच आहे. मी तिच्या सबकॉन्शियसवर काम केलंय. तुम्ही लॉजिकली विचार करताय. आमचं काम पण त्याच्याच वरती आहे, आहे. पण हे एक सांगतो, म्हणून तुम्हाला तुमची पण ती मेथोडॉलॉजी तोडायची आहे, जेणेकरून ते स्पिरिच्युअल टच तुम्ही पण तिला देसाल. एकत्र टाइम घालवा. हे बघा, वी कॅनॉट अवॉइड अवर रिस्पॉन्सिबिलिटीज, बट ॲटलीस्ट वी कॅन स्पेंड सम टाइम टुगेदर फॉर स्पिरिच्युअलिटी एनरिचमेंट. ज्याच्यामुळे घरातलं वातावरण काय होतं, की आपण एकत्र आल्या नसल्यामुळे घरात वातावरण बऱ्याच वेळा निगेटिव्ह होतं. Did we spend a prayer together? Did we spend a good dinner together? Did we go together somewhere else? आय नो टाइम आहे, पण काढा हो, काढा. हे तुम्ही हो, सगळं जे करताय मुलीसाठीच करताय. बरोबर आहे, बरोबर. सगळं जे करताय फॅमिलीसाठीच करताय. त्यांना, आणि हे बघा ना सर, मॅडम, आपण 20-25 वर्षापूर्वी याच एज मधनं गेलेलो आहोत. आपल्या आई वडिलांनी तेवढा टाइम दिला म्हणून वी आर हिअर. करेक्ट. हा, आता सिच्युएशन वेगळी असली तरी ऍटलीस्ट 30 मिनिट्स इट्स नॉट बिग. आय एम आस्किंग टू यू, इट्स नॉट बिग. इवन यू कॅन डू बिफोर स्लीपिंग दिस थिंग. बिफोर स्लीपिंग जर तुम्हाला टाइम नसेल ना, यू आर म्हणजे 9 वाजता तुमचा टाइम होतो, 9:30 ते 10 करा. जेवून झाल्यावर करा 10 मिनिटं. देव थोडी काय म्हणतो, आंघोळ करायची, प्राणायाम करायचे, देवाचे रिच्युअल करायचे आणि एकत्र झोपी जायचं. दॅट विल, तेवढं सबकॉन्शियस पर्यंत जास्त चांगलं ट्रेन होईल.
मी नाही म्हणत टाइम इज नॉट मॅटर, बट द मॅटर इज हाऊ यू आर डुईंग टुगेदर, हाऊ यू आर क्रिएटिंग एन्व्हायरमेंट टुगेदर. त्यामुळे तुमच्या रूमची एनर्जी सुद्धा चेंज होणार आहे. स्लोली, स्टेडीली, ग्रॅज्युअली. कामाचं आहे, आय कॅन अंडरस्टँड. आता आम्ही रात्री करतो, जसं जमत तसं करतोय. नाही तर सकाळी करायचं. बेस्ट टाइम तर सकाळी असतो, बट डू इव्हिनिंग. शेवटी इनसाइड ट्रू असलं पाहिजे, इनसाइड ट्रू सेल्फ असलं पाहिजे बस. आणि सर ह्या ज्या हे जे तुम्ही व्हिडिओज बघितले आमचे फेसबुकवर, दॅट इज टोटली. आणि ते जे तुम्हाला एक व्हिडिओ बघितला, त्यात तो टेबलच्या खालचं सांगतोय, टेबलमध्ये आम्ही टाकले काहीतरी, ते सांगतोय. बापरे. इट्स डेव्हलपिंग स्लोली, स्टेडीली, ग्रॅज्युअली. तुम्हाला मी पाठवेल व्हिडिओ, यू विल अमेज. अशा अशा गोष्टी होतात. अहो पॉवर आहे तेवढी हो. विथ द हेल्प ऑफ सेन्सेस कनेक्टेड विथ द सबकॉन्शियस ब्रेन, थर्ड आय डेव्हलपमेंट. ह्याच्यामुळे तर म्हणजे एक्झामला तर म्हणजे मला आम्हाला दोघांना पण वाटतं की बाबा तिने पण खेळावं, जावं, फिरावं, है ना. पण कसं एक्झाम आली तर तिचं टेन्शन तिला जास्त नसतं, पण त्याचं टेन्शन घरातच जास्त असतं की बाबा हिने पण या आज. गोष्टी, या गोष्टी केल्याने ना तिला जसं आपण म्हणतो ना की कुठली गोष्टला आपण रिॲक्ट करतो, बट नाव शी विल रिस्पॉन्स विथ द काल्मनेस. आणि ज्यावेळेस रिॲक्शन इज डिफरंट, रिस्पॉन्स इज डिफरंट. एम आय राईट ऑर रॉंग? करेक्ट. So when she responds with the responsibility, definitely changes will come. कारण आपण इंट्युशन और इनर जीपीएस वर काम करतोय, ज्याच्यामुळे तिला हळूहळू, लगेच नाही समजणार, पण हळूहळू तिला समजायला लागेल की बाबा माझ्यासाठी अभ्यास आवश्यक आहे, मी हा केला पाहिजे. आणि काय होईल, ज्यावेळेस तुम्ही एकत्र कराल त्यावेळेस ती फिलिंग स्ट्रेसची नसेल, ती प्रेमाची असेल. बाळा तुला हे करायचंय, तर तुला हे आम्ही पण ह्याच करणं. गोष्टीवरती बिलीव्ह करतोय की तिला आम्ही स्वतःहून सांगण्यापेक्षा तिला जेव्हा वाटेल की मला अभ्यास करणं गरजेचं आहे, ती ती तोच आम्ही चान्स बघतोय की ती स्वतःहून नो, शी म्हणेल, तर विल डू, तेव्हा शी ती विल ready डू, राहील. शी विल डू, हा, शी विल डू. है ना, करशील ना तिथे. मी काय केलं, मी तिच्याशी पहिल्यांदाच भेटलोय सर, तरी मला ओके. ओके म्हणते. येस येस, करेल ती. अजून तिने तिचाच रिझल्ट नाही बघितलाय. ह्या व्हिडिओ रेकॉर्डिंग केली की नाही? केलंय हो, केलंय. केलंय केलंय. तेच तिला नंतर दाखवतेच. आणि मला पाठवून दे ती व्हिडिओ रेकॉर्डिंग मग. हा डेफिनेटली हा. शुअर. हा. नक्की बोल. आणि अलॉंग विथ दॅट आय नीड युअर झूमचा फीडबॅक पण पाठवून दे मला तुमचा, नक्की. कसा येस होता. येस. बाकी मग तुम्ही, मला असं वाटतंय की तुम्ही अजून 2-4 जण करा, आणि तुमच्या मित्रांचं पुढे रेसिप्रोकेशन एकत्र काही करू शकत असाल तर वी कॅन गो दॅट वे. ज्याच्यामध्ये मी काही प्रॅक्टिसेस देईल इनिशियली. शी हॅज टू परफॉर्म 1 वीक दॅट. चॅन्टिंग म्हणा, मंत्र म्हणा, किंवा काही ब्रीदिंगची एक्सरसाइज, ब्रेन जिम, शी हॅज टू परफॉर्म. देन 1 and 2 weeks वेन शी इज कॉन्फिडंट, देन वी स्टार्टेड द क्लासेस. कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ऑनलाईन जरी असला तरी याच्यावर जास्त भर दिला जातो, प्रॅक्टिसवर. कारण करेक्ट. एकदा तिची प्रॅक्टिस झाली, मग ती ऑनलाईनला जरी आली तरी मला माहिती आहे तिची प्रॅक्टिस झाली. आय डोंट नीड टू लुक एट हर, आय नीड टू लुक एट हिज प्रोग्रेस. जो की तुम्ही जसा आता चेक केला तसंच तिथेही चेक करणार आहे. आता तुम्हाला वाटतं की ऑफलाईन यायची गरज आहे, एनर्जी टाकायची गरज आहे? जर हे एवढं साधं सिंपल असेल, व्हिडिओच्या नाही, माध्यमातून तिला एक्सरसाइजेस करायचे गाईड. असतील. हा, करेक्ट आहे. ट्रिक कळाली तिला आणि प्रॅक्टिस होत असेल तर आय बिलीव्ह ठीक आहे. मग तुम्हाला कॉल करू, ऍटलीस्ट अंडरस्टँडिंग घेऊन पुढे जाता येईल. ठीक आहे. कसं असेल सर याचं, कसं स्केड्यूल असेल, काय याचे फीज आहेत, कसं? हिचं शेड्यूल जे आहे ना, संध्याकाळी आमची 8:45ला एक बॅच असते, 8:45 ते 8:30. बट ओके. करंटली वी कॅन मॉनिटर हर फॉर 1.5 weeks or 2 weeks प्रॅक्टिस. ओके. कारण तिला आम्ही काही ब्रिदिंगची एक्सरसाइज देणार आहे. कारण आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं पार्ट आहे ब्रिदिंग. तर ब्रिदिंग आणि प्रेयर्स याच्यावर 2 आठवडे काम केलं जाईल.
आणि त्यानंतर जे रिझल्ट येतील ना, तुम्ही सुद्धा असेच करणार आहे. असे आज जे गेले ना, याच्यापेक्षा जास्त असे करणार आहे. कारण मी 2 आठवडे प्रॅक्टिस त्याचीच करून घेणार आहे. आणि लेटर वन द रिझल्ट आय से रिझल्ट 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 रिझल्ट. आता विदाउट प्रॅक्टिस इज डुईंग लाईक दिस. प्रॅक्टिस नंतर बघा. आता याचं तुम्ही काय लगेच उद्यापासून चालू करायचं म्हणताय की कसं करताय? की कोणी अजून तुमचे मित्र वगैरे मध्ये एनरोल करून दोघं तिघ जण टू बी फ्रँक सर, इकडे आहेत, मुलं आहेत, नाही असं नाही. पण कसं आहे की सगळे बिझी तर आहेत. पण है ना, आता सगळ्यांना माहिती आहे ही कशी आहे, किंवा हिचा स्वभाव कसा आहे, हिचा अभ्यास कसा आहे वगैरे माहिती आहे फ्रेंड सर्कलमध्ये. पण कसं आहे, तिच्यामध्ये काहीतरी असं वेगळा बदल घडला, आता जसं आम्ही प्रॅक्टिकली बघितलं है ना, मग आम्हाला समोरच्याला सांगायची गरज नाही पडणार. हा नाही तो मग तिचं तो करून घ्या. प्रकार असा आहे की मग ते माउथ पब्लिसिटी म्हणजे म्हणजे ते येऊन स्वतः विचारते है ना. हा यू मग कॅन डू इट. डेफिनेटली मला मग मला ती फक्त एकटी इथं बोलणार. होतं की त्याच्याबरोबर एखादं कोणी असावं. बट कारण तिला प्रॅक्टिस सुरुवातीला 2 आठवडे एकटीच करायची आहे ना. दॅट इज वॉट माय थॉट्स प्रोसेस इज. ते बाकी तसं तसं वी नाही कॅन होण्याची स्टार्ट विथ अलोन की हर, दुसरं नो कोणतरी प्रॉब्लेम. आहे. तसं नाही होण्याचे चान्सेस आहेत की नाही बाबा दुसरं कोणतरी आहे, तर मग थोडंसं लक्ष तिकडे दिलं जाईल की जाईल किंवा तो कसं करतोय. मग ते म्हणजे त्याच्या तशामध्ये नाही होणार. काय काय काय. म्हणजे समजा दोन आता तिच्या सेम एजचे मुलं असतील समजा, तर हम्म. कदाचित ते असतं ना ते कॉम्पिटिटिव्ह माइंड, किंवा मी असं करते, ब्रिदिंग करते, मग समोरचा पण तसंच करतोय का, तर ते थोडं दुर्लक्ष होण्याचे चान्सेस नाही वाटत का? नाही नाही प्रॅक्टिस एकदा. नाही तसं नाही होत. आपण टीचर मॉनिटर करतात प्रॅक्टिस. आणि ब्रीदिंग तर आहेच आहे. ब्रीदिंग तर व्यवस्थित झालीच पाहिजे. पण ती ब्रीदिंग इनसाइड मध्ये जाते. ती काय करते? डीप ब्रीदिंग इज अ बेटर रॅदर टू बी नॉर्मल ब्रीदिंग. तर ती ब्रीदिंग थोडी वर. आणि कसं होतं सर, सायकल शिकताना आपण धडपडतोच ना. बरोबर. सायकल शिकताना आपण धडपडतोच ना. कधी ना कधी तर करेक्ट होणारच आहे प्रॅक्टिस करून करून. त्यामुळे तुम्ही काय म्हटलं, 1 ते 1.5 आठवडे मी प्रॅक्टिसच देणार आहे. सो दॅट जे रॉंग होणार आहे ते राईट तर ऑटोमॅटिक होणारच आहे. आणि बरोबर. ज्या प्रॅक्टिस मी तुम्हाला देणार आहे, इट्स व्हेरी इझी प्रॅक्टिस. यू कॅन सी अँड हाऊ शी इज डुईंग. यू कॅन टेल मी. किंवा आम्ही पण ज्यावेळेस आमचे लाईव्ह सेशन असू, आम्ही पण मॉनिटर करणारच आहोत की. त्यामुळे तुम्ही काय म्हणतो, ऑनलाईन सेशन देताना मी ऑनलाईनला डायरेक्ट टाकतच नाही. मी पहिल्यांदा प्रॅक्टिस देतो. टू बरं. प्रॅक्टिस होम मेक मेक मास्टर. मेक प्रॅक्टिस मेक्स मास्टर. कारण तुमच्यासाठी एनर्जी मला, तू एनर्जी मुंबईहून पुण्यात, पुण्याहून मुंबईला टाकण्यापेक्षा ती एनर्जी तुझ्या ब्रीदिंग मध्ये टाकली, ती तुझ्या डेव्हलपमेंट मध्ये टाकली. दॅट विल ॲडेड अँड व्हॅल्यू. बरं. कारण मला 3-4 हजार एक्स्ट्रा भेटतील ऑफलाईनला. बट व्हाय शेल आय वेस्ट युअर एनर्जी? हम्म. ट्रू. व्हाय शेल आय वेस्ट? आणि तिथून मला ते ऑप्टिमम आउटपुट पण येईल का नाही माहिती आहे का, तुझी एनर्जी ड्रेन झालेली आहे. सो दॅट इज वाय आय वॉन्ट टू युटिलाइज दॅट एनर्जी इन अ करेक्ट फॉर्म, इन अ राईट फॉर्म. सो दॅट शी कॅन कम्प्लीट ॲज सून ॲज पॉसिबल. इव्हन 2 आठवड्याची प्रॅक्टिस झाली ना, 15-20 दिवसात सुद्धा कोर्स कम्प्लीट होऊ शकतो तिचा. अच्छा. आय एम गॅरंटेड यू. फक्त मग ते मला सांगा, हे कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर हे तिला कंटिन्युटी ठेवली पाहिजे, राईट? हा त्याच्यासाठी वन्स द कोर्स इज कम्प्लिटेड, यू गेट वन रेकॉर्डिंग 15 to 20 minutes. You have to just follow that things. Simple. Even one day a break is okay, but try to do it as much as you can. जसं मोबाईल आहे सर, मोबाईलला चार्ज करू नका, काय होणार आहे? ऑब्विसली. मी 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 तुम्हाला तेच बोललो इनिशियली. सगळं प्रॅक्टिसचा खेळ आहे. जेवतो आपण, भूक लागते ना हो सर. बॉडी आहे मग पटताय गोष्टी. मी तुम्हाला जे उगाचच मी रिझल्टसाठी बोलत नाहीये. मला तुमच्या मुलीमध्ये ते कन्सिस्टन्सी हवी आहे. त्यामुळं तुम्ही एनरोल करायच्या अगोदरच मी गोष्टी सांगतो. कारण मला पैसे नाही, मला तुमच्या मुलीमधनं ज्यावेळेस रिझल्ट येईल ती व्हॅल्यू मला भेटेल. त्या व्हॅल्यू मला अजून 10 मुलं भेटणार आहेत. करेक्ट आहे. मला ते करायचंय. नॉट टू अर्न मनी अँड लिव्ह इट. इंडिया इज व्हेरी बिग. नो नो. इंडिया इज व्हेरी बिग, पण नाव खराब झालं ना एकदा, सत्यानाश. सत्यानाश. नाव चांगलं झालं ना बाबा, पैसा असा येईल हो सर, असा येईल. बरोबर.
ना, Correct. नाही जरी मागितलं ना तरी तो अकाउंटवर पडत राहील. बरोबर. यू हॅव टू, जे काम करतो ते एक्सलन्स लेवलला केलं पाहिजे. हम्म. हम्म. ज्यावेळेस ते एक्सलन्स लेवलला केलं, माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी चांगलं म्हणतो ना, तिथं माझ्या कामाची मला एक हे भेटलेली आहे, सर्टिफिकेट भेटलेली आहे. आणि तर हे मग मला काम आवडतं म्हणून मला करायला खूप मजा येते. मग हिचं म्हणजे ह्या कोर्समध्ये हिची काय म्हणतात बिहेवियरल पण चेंज होईल का अहो फक्त सर, अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन सर फक्त सर सर तुम्हाला तो व्हिडिओ नव्हता का दाखवला? तो व्हिडिओ मी स्पेसिफिकली तुमच्या दोघांसाठी दाखवला होता, नॉट नाही फॉर हर. हे सगळे पाच जे हे होते. पंचमहाकोश हे कशासाठी होते? मी तो व्हिडिओ याच्यासाठीच बरोबर. दाखवतो की आम्ही त्याच्यावरच काम करतोय. आम्ही जे काम बरोबर. करतो ना त्याच्यावरच काम करतो. का बरं, का नाही येणार? कुठून तुम्हाला वाटतं? अहो सर, आता तिने फेनॉमिनल रिझल्ट दिला. मी जे म्हणतोय त्याला ती कॉन्फिडेंटली बोलते, तिच्यात किती चेंजेस झालाय. बरोबर. जस्ट 15-20 minutes. बरोबर. हाऊ शी इज रिस्पॉन्डिंग, नॉट विथ रिॲक्ट, शी इज रिस्पॉन्डिंग. करेक्ट. हम्म. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, यू शुड बिलीव्ह हर. प्रेमाने सांगा. मला पण माहिती आहे आई वडिलांचं ऐकत नाही मुलं, बट ऐकतील. ही गोष्ट केल्यानंतर ऐकतील डेफिनेटली. हे ठीक आहे. आणि एकत्र ते रिच्युअल फॉलो करा डेफिनेटली 45 days कन्सिस्टंटली. आय एम शुअर दर चेंजेस विल बी इमेन्स. परीक्षेला तुला स्ट्रेस येणार नाही हे गॅरंटी. ते अभ्यासाचे टेन्शन तुम्ही म्हणताय ना, दॅट विल बी नेव्हर बी देअर. तुम्हाला वाटतं का आताच्या फिलिंग्स मधनं तुम्ही जे जाताय, जर असं जर रोज 20 minutes तुम्ही एकत्र केलं, तो डू यू थिंक इट विल मेक अ प्रॉब्लेम इन ड्युरिंग हिज एक्झाम? नाही, उलट जे एक्झामच्या आधीचं बर्डन आहे 10 दिवसाचं, ते बर्डन न घेण्यापेक्षा हे 20 मिनिटं केलं ऑलवेज बेटर. त्याची रेकॉर्डिंग कोर्स कंप्लीट झाल्यानंतर फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जाते. फक्त तुम्हाला ते फॉलो करायची, ऐकायचे, किंवा जेव्हा ऐकून ऐकून तुम्हाला ते हे होईल, मग तुम्ही फक्त फॉलो करायचे. ठीक आहे. येस. प्रोसीड. कसं काय, कसं फी स्ट्रक्चर आहे याचं? फीचं याचं जे आहे, आज जर तुम्ही बुकिंग केलं तर 6,666 आहे. तुम्ही मला फक्त 2,400 आत्ता टोकन करू शकता. तिची प्रॅक्टिस चालू करूया. अँड देन रिमेनिंग अमाऊंट वन्स शी स्टार्टेड टू द झूम क्लास, वी स्टार्ट ठीक देअर आहे. रिमेनिंग आणि अमाऊंट. डेली 1 तास क्लास असेल, कसं असेल? डेली असेल, वीकली असेल, कसं It असेल? might be weekly 3 to 4 classes थ्री weekly. टू फोर क्लासेस. ओके, वीकली Weekly. 3 to अल्टरनेट डेज. हाँ. अल्टरनेट डेज आहे का? Alternate चालेल. days. ओके. Alternate days. आणि Because दिवसाचा किती वेळ alternate days आहे? याच्यासाठी, alternate days, one day we will monitor, one day she has to practice. One day we will monitor, one day she has to practice. So that she is in the sync or no, we can also get to know. आणि याच्यामध्ये ती डोळे बंद करून जे कलर तर आज पास झाली, याच्यानंतर तिला मी हे जे 4 बॉल आहेत ना, हे फक्त ठेवणार आणि सेकंदात तिला सांगायचंय ग्रीन येलो, असं बॉल टाकणं, ग्रीन येलो ब्ल्यू येलो ग्रीन. या टेस्टेड एकदा आहेत. पटापट तू ओळखणार. आता तर तुला स्मेल वगैरे करायला लावलं ना असं, मग तू ओळखलं. आता ते वरतून असं टाकणार आणि तू पटापट पटापट ओळखायला ते. हा. एकदा पटकन घेतल्या हा, घेतल्या असे कळेल. हा म्हणजे घेतल्या घेतलं पटकन तू सांगशील असं. इंटरेस्टिंग ना? त्याच्यानंतर त्याच्यानंतर तिला पिक्चर दिले जातील, नंबर दिले जातील, एबीसीडीचे कार्ड दिले जातील. ठीक हा, आहे. हे डोळे बंद आपण करून बघितलं तिला लवकर. पेंटिंग करायला लावल. मी पेंटिंग, डोळे बंद करून पेंटिंग, डोळे बंद करून रायटिंग करायला लावल. आता तुम्ही सांगा याच्यानंतर चेंज नाही आला तर यार मग काय बोलायचं राव. ठीक आहे, ठीक आहे सर. त्याच्यानंतर ईएसपी प्रॅक्टिस नावाचा प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये फक्त लांबून असं बॉल, तुम्ही बॉल घ्या बरं, बॉल घ्या, बॉल दाखव बरं एखादा. हा. दीदी, येलो. बॉल असं हात वरती कर बॉलच्या वर, बॉलच्या वर. हा. ती ह्याद्वारे बॉलचा कलर सांगणार असा सेकंड लेवलला. बापरे. ठीक आहे सर.
किती मंथचा कोर्स आहे हा? हा सेकंड लेवलचा आहे. फर्स्ट लेवलचं मी तुम्हाला सांगितलं. सेकंड लेवलला ती कलर पण सांगू शकते, कार्ड पण सांगू शकते. बट इफ शी फॉलो द रिच्युअल, हर इंटरनल बॉडी डिटॉक्सिफिकेशन, प्युरिफिकेशन विल स्टार्ट अँड शी विल गेट दॅट मास्टरी. म्हणजे मग ह्याच्यामध्ये किती किती लेवल्स लेवल्स आहेत? आहेत? 4 लेवल्स आहेत. आणि किती मंथचे असतात ते? डिपेंड डिपेंड आता ती टाइम किती देते. बरं. डिपेंड ती किती वेळात कंप्लीट करते, कारण प्रत्येकाचा ब्रेन वेगवेगळा आहे. बरं मला सांगा, तुम्ही म्हटलात वीकली 3 ते 4 दिवस असेल, त्याच्यामध्ये फक्त वीक मध्येच हे करायचं आहे का डेली करायचंय? डेली. डेली, डेली. राईट? आणि सी अप्रोक्स सी किती मिनिटात इंट्युशन असेल? इंट्युशन डेव्हलप करायचं म्हटलं ना, ऍटलीस्ट 30 days कंटिन्युअस प्रॅक्टिस शॅल बी नेसेसरी. कारण आत्ता दिवाळी संपली आहे. शी डोंट हॅव मच लोड ऑफ एक्सरसाइज. लेट्स ऑर वर्क ऑन हिज पोटेन्शियल, जे की हिडन आहे. करेक्ट. आणि त्याच्यानंतर फक्त रिच्युअल करायचं, त्याच्यानंतर ब्लाइंड फोल्डवर एवढं लक्ष द्यायचं नाही. त्याच्यावर फक्त लक्ष द्यायचं की इंट्युशन कसं डेव्हलप होईल, हाऊ टू युटिलाइज इन टू स्टडीज, दॅट वे ऑल्सो. स्पीड रिडिंग पण मी तुला सांगेल, दॅट इज अ फ्री ऑफ कॉस्ट प्रोग्राम. रेकॉर्डिंग्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिल्या जातात, दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट विद इन दिस कोर्स. आणि हा कोर्स म्हणजे आता उद्यापासून आपण जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा कोणता टाइम प्रेफर कराल तुम्ही की ही अशी अवेलेबल असली पाहिजे? ॲट म्हणजे व्हॉट कसं टाइम वन शी टू वन कम, ॲट वन व्हॉट टू टाइम वन शी कम, सेशन व्हॉट. असेल? पहिल्यांदी पहिल्यांदी तिला 1 to 1च मॉनिटर करणार आहे मी. बरं. पहिल्यांदी 1 to 1च मॉनिटर करणार आहे. बरं. अं, ठीक आहे. म्हणजे आय थिंक टायमिंगच्या म्हणाल तर 2:30 वाजता ती सुटते दुपारी. तिची सकाळची शाळा आहे, 7:30 ते 2:30 पर्यंत आहे. आणि मग त्याच्यानंतर ती फ्रीज असते. शक्यतो ती झोपते किंवा दुपारी नाही झोपलं तर ड्रॉइंग वगैरे करते. आणि मग संध्याकाळपासून थोडंफार खेळून वगैरे अभ्यासाला स्टार्ट करते. असं तिचं हा, डेली तर उद्यापासून तिचा 5 o'clockला आपण एखादा क्लास घेऊ शकतो चालेल. प्रॅक्टिससाठी. कारण पाच आय ते वॉन्ट टू पुट इट हर इन टू द प्रॅक्टिसेस फर्स्ट. प्रॅक्टिस तिचं टीचर मॉनिटरिंग घेतील. प्रॅक्टिससाठी व्हिडिओ दिल्या जातील. ठीक आहे ना, ते व्हिडिओ दिल्यानंतर शी हॅज टू प्रॅक्टिस इट. अ डे आफ्टर टुमॉरो वी कॅन अनालाइज इट. रिझल्ट नाही चेक करणार आता. आता प्रॅक्टिसवर भर देणार मी टीचर्स फक्त. असतील का? दुसरे टीचर्स असतील का? तुम्हीच अवेलेबल असाल? नाही नाही, मॅडम एक टीचर, बरं. लेडी टीचर. शी विल बरं. गो थ्रू. इफ एनी इश्यूज आय विल बी देअर. नाही, ठीक आहे. चालेल. ठीक आहे. चालेल. चालेल. तसं काय आणि ना. हा माझी किती वाईफच नंतर आहे, माझी वाईफच आहे, नॉट टीचर. माझी वाईफच आहे, सो शी विल टीच आणि किती रीडिंग मिनिटात एक्सरसाइज. असेल हे काय? सेशन? थर्टी एक थर्टी मिनिट्स प्रॅक्टिस, 30-30 मिनिट्स. काय स्लोली त्याच्यासाठी स्टडीला काय जाणार आहे. मटेरियल? हा. मटेरियल पण काय रेडी आम्ही ठेवलं पाहिजे? जसं आता मटेरियल तुम्ही मटेरियल आता 4 बॉल्स आहेत ना. 4 बॉल्स घ्या. नंतर वेगवेगळ्या कलरचे रिबिन्स भेटतात बघा. कलर रिबिन्स आहेत, नंबर कार्ड्स आहेत, पिक्चर आहेत, ABCDचे लेटर्स आहेत. ते घेऊन या तुम्ही. अजून क्रेयॉन घेऊन या पेंटिंगसाठी, डोळे बंद करून. रायटिंगसाठी पेन्सिल आणि वही तर असेलच घरी. येस, आलं लक्षात? करेक्ट. ठीक आहे ना. ठीक आहे. सो ठीक आहे. वी स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. आय एम येस. शेअरिंग विथ द QR कोड QR अँड कोड. अलॉंग विथ द गुगल फॉर्म. ठीक आहे, अँड यू कॅन रजिस्टर इट. ओके. चालेल. अँड विल स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. ऍडव्हान्स आता किती पाठवायचे? 2,000, राईट? हा, 2400 पाठवून द्या. चालेल, 24. ओके. ठीक आहे. चालेल. सर मला चालेल. ओके. म्हणजे आपण सगळं व्हॉट्सअप वरतीच त्याच सेम याच्यावरती तुम्ही मला पाठवा. आता थोड्या पूर्वी पाठवलेलं त्याच्यावरती पाठवा. ठीक आहे. चालेल. थँक्यू सो मच. थँक्यू. सेंड मी व्हिडिओ ऑफ हर अँड युअर झूम एक्सपिरियन्स. ठीक आहे. ठीक ओके. आहे. ठीक आहे. चालेल. थँक्यू सो ऍक्च्युली मच. दिस इज समथिंग इज ओव्हरवेल्मिंग. आणि झूम मध्ये एवढं रिझल्ट म्हणजे मी जर लावलं सोशल मीडियाला तर माझा पण फायदा होईल. नाही नाही, डेफिनेटली. मी पण स्पीचलेस आहोत आम्ही की मला ते लावायची इच्छा आहे सर. त्यामुळे मला तुमचा हवा आहे ऍक्च्युली. तुमचा झूमचा पहिला एक्सपिरियन्स, हाऊ इट इज, हाऊ रिझल्ट कम. सो तो लावला तर कसं आहे, आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे सर. करेक्ट आपण आहे. चांगलं करेक्ट काम आहे. करतोय, नाही तर नाही, काय करेक्ट आहे. घाबरायचं.
येस येस येस. तेवढी फक्त डेफिनेटली. मला एक पाठवून द्या तुमचं टेस्टिमोनियल. नक्की नक्की नक्की. तुम्ही ठीक काही आहे. मला टेस्टिमोनियल साठी, जसं आता तुम्ही हे सांगितलं की काही टॉपिक असेल 3 क्वेश्चन मध्ये मला बायफर्गेट करून त्याचं हे करा, स्पीच बनवा, तसंच मला काहीतरी दिलं तर आम्ही बनवून पाठवतो नक्कीच. टेस्टिमोनियल काय आहे की आय वॉज विथ द कसं. सर फॉर झूम मीटिंग. त्यांनी मला अगोदर बोलले होते की तुमची मुलगी एक डोळे बंद करून कलर आयडेंटिफाय करू शकते. आय वॉज नॉट बिलिव्हिंग. But after doing some meditation and breathing exercise, I himself put तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली. I himself give ball. Out of 16 ball, 15 ball she is saying correct. I was, it's out of my vision, out of my mind blowing experience. I can't say. This is happened in first Zoom meeting. ठीक आहे. I am येस. very excited for the course. एवढंच बोलायचंय. बस ओके, ठीक आहे सर, म्हणजे हे नक्की. जर ह्याच्यात होऊ शकतं तर कोर्समध्ये काय काय होऊ शकतं. करेक्ट. ठीक आहे सर, एवढंच नक्की. बोलायचंय. कारण माझ्याकडे जे आहेत ना ते कोर्सच्या टेस्टिमोनियल्स आहेत, हां, हां, हां. याच्या नाही झूमच्या. आणि हा माझा सुद्धा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की आउट ऑफ 15 वॉज करेक्ट. ठीक आहे, ठीक आहे. चालेल सर, नक्कीच. नक्की पाठवतो. That we need to keep these vibes every day at your home. For the you have to do that practices which I will teach from tomorrow. शुअर. Okay. ओके. वी आर रेडी. चलो, See. थँक्यू सो मच. Good night. गुड नाईट. बाय सर.